नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सूरज उगले ॲग्री बायोटेक या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. आज एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ आहे. आज बऱ्याच भागांमध्ये धुकं खूप प्रमाणात होतं. त्याचप्रमाणे ज्या कांद्याची लागवड 1 महिना, सव्वा महिना किंवा दीड महिन्याच्या आसपास झालेली आहे, की जे कांदे जास्त पातीवर आहे, त्या कांद्याला शेंडकोळीचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी वाढणार आहे या क्लायमेटला. म्हणजे लोक म्हणतात की हळद लागली आमच्या कांद्याला किंवा शेंडकोळीचं प्रमाण जास्त वाढलंय. तर त्यासाठी तरी ज्या कॉम्बिनेशनचे आपण रिपोर्ट घेतले ते कॉम्बिनेशन सांगतो तुम्हाला. रूट ब्लास्ट येतं. याच्यामध्ये प्रोपिकॉनझोल आहे ते 10.7% आणि ट्रायसायक्लोझोल आहे 34.2%. चांगला मॉलिक्युलर सिस्टमिकमध्ये काम करतो आणि पर्सेंटेज इतर मॉलिक्युलपेक्षा जास्त आहे आणि पेनिट्रेट मॉलिक्युल आहे, बरोबर. त्याच्यासोबत आपल्याला याच्यामध्ये घ्यायचं आहे पोषक. तर आपण जे मागच्या वेळेस ब्रँडी वापरतो नासपुसपाचं, हे ब्रँडी 180 मिली, रस्ट प्लस घ्यायचे 250 मिली एका टाकीला, ब्रँडी घ्यायचं 180 मिली आणि त्याच्यानंतर कीटकनाशकामध्ये जो बऱ्यापैकी दिसते मव्यासाठी आसापेट 50% आणि फिपुर्निल त्याच्यामध्ये 5%. कोरोमंडलचं जे ओरियन सुपर येतं त्याचा वापर आपल्याला करायचा आहे 250 ग्राम एका टाकीला, 250 ग्राम. तर समजला स्प्रे. या वातावरण कांद्याला स्प्रे घ्यायचा आहे. रस्ट प्लस घ्यायचे, आपल्याला रस्ट प्लस घ्यायचे 250 मिली एका टाकीला. त्याच्यानंतर ब्रँडी घ्यायचं 180 मिली एका टाकीला आणि ओरियन सुपर घ्यायचं आपल्या 250 ग्राम एका टाकीसाठी. धन्यवाद. आजचा कांद्याचा बऱ्यापैकी प्रॉब्लेम हाच चालू होता आणि त्याबद्दलचा आज छोटासा व्हिडिओ बनवलाय. कांदा पिकावर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या फोन करून किंवा व्हॉट्सअपद्वारे आपल्याला विचारू शकतात. कॉलिंगचा नंबर आहे 86 88 81 81 आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे 75 88 04 090. धन्यवाद.